नमस्कार, मी लक्ष्मण हजारे। आज इंदिरा चौक ह्या ठिकाणी EVM मशीन संदर्भात ज्या आमच्याकडे तक्रारी आल्या की EVM मशीन हॅक करता येते, EVM मशीनमुळे बऱ्याच लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। यामुळे आज आम्ही डोंबिवली ह्या ठिकाणी एक जनतेचा जाणून घेण्यासाठी जनतेचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी एक सह्यांची मोहीम घेतली या ठिकाणी की EVM मशीन आपल्याला पाहिजे का। तर समस्त डोंबिवलीकरांचं असंही म्हणणं आहे, काही लोकांचं असंही म्हणणं आहे, जर चंद्रयान 3 पृथ्वीवरून चंद्रावर कंट्रोल करता येते तर EVM मशीन नक्कीच एखाद्या रूममध्ये बसून कंट्रोल करता येत असेल। यामुळे आम्ही आज ही जे जनजागृती म्हणा, आंदोलन म्हणा, या स्वाक्षरी मोहीम म्हणा, या मोहीममधून असंही समजून येतं की EVM मशीन कोणालाही नको आणि निवडणूक आयोगालाच ही मशीन का पाहिजे। लोकशाहीमध्ये सामान्य नागरिकाचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडले असता शासन याची दखल घेत नाही, म्हणून आम्ही थेट जी संस्था आहे निवडणूक आयोगाच्याच विरोधात आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। आणि जर निवडणूक आयोगाने याची दखल नाही घेतली आणि जर निवडणूक आयोग सांगत असेल की EVM मशीन हॅक करता येत नाही, हॅकरला जर चॅलेंज करत असेल तर आमचं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे, भलेही तुमची मशीन कितीही चांगली असो परंतु आम्हाला ती EVM मशीन नको आहे। हे माझं एकट्याचं म्हणणं नसून हजारो लोकांनी या ठिकाणी येऊन अभिप्राय लिहिला आहे, सह्या दिल्या आहेत आणि हे आंदोलन आज डोंबिवलीत झालं, हेच पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल। हे कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा राजकारत्याच्या विरोधात नसून हे फक्त निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे। आणि निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था असल्यामुळे त्या संस्थेने आपले स्वतंत्र व्यक्ती तेवढे स्वतंत्र आहे आणि त्या संस्थेने जनतेचं जनमत जाणून EVM मशीन बंद केली पाहिजे, ही आमची मागणी।